कशा आहात विद्यार्थी मित्रांनो? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, खूप सारे विद्यार्थ्यांचे क्वेश्चन येत आहे की सर स्कॉलरशिपचा कट ऑफ किती लागेल, स्कॉलरशिपचा कट ऑफ किती लागेल, स्कॉलरशिप किती रुपये मिळणार आहे, कोणाकोणाला मिळणार आहे. तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या लेक्चरमध्ये आहेत. तर बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वी आणि 8वी ची आता जो अंतरिम निकाल आलेला आहे, तो अंतरिम निकाल आल्यानंतर पुढची प्रोसेस काय असते आणि निकाल किती दिवसात लागतो, तर ते आज आपण बघणार आहोत. तर बघा, आपल्याला ते चेक करायचं आहे. तर काय करावं लागेल, MSCE पुणे, हे बघा MSCE पुणे हे सर्च करा. सर्च केल्यानंतर महाराष्ट्र राज्य परिषद पुणे असं येईल. ठीक आहे, MSCE पुणे हे आल्यानंतर तर याच्यामध्ये तुम्हाला जवळपास सगळी माहिती मिळेल की तुम्ही NMMSचे पेपर हे ते शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे जे काही एक्झाम्स आहेत त्या सगळ्या एक्झाम्सची माहिती आपल्याला इथे मिळून जाईल. NMMSची एक्झामची माहिती मिळेल. पण आता सध्या आपण कशाचं करत आहोत, तर ते स्कॉलरशिपचं. तर स्कॉलरशिपसाठी आपण हे ओपन करूया. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व 8वी. याच्यामध्ये जर आपण डाव्या हाताला बघितलं तर उपक्रम साठी शाळा लॉग इन अंतरिम निकाल म्हणजे शाळेमध्ये कळून जाईल की कुणाला किती मार्क मिळाले, त्यांची लिस्ट शाळांना तिथून समजेल. ठीक आहे. आणि उजव्या हाताला बघितलं तर अंतरिम निकाल विद्यार्थ्यांसाठी, याच्यावर क्लिक केलं आणि तुम्ही तुमचा रोल नंबर टाकला तर तुमचे अंतरिम निकालाचे गुण याच्यामध्ये कळणार आहेत. ठीक आहे, हे तर तुम्हाला तुमचे गुण समजले. आता काही विद्यार्थी म्हणत असतील की सर की आम्ही आमचे मार्क गुण चेक केले, आम्ही स्वतः चेक केले, त्यावेळेस 270 गुण आम्हाला दिसत आहेत, पण अंतरिम निकालामध्ये कमी गुण दाखवत आहे की 25-30 म्हणजे कमीच गुण दाखवत आहे. तर ते कशामुळं, तर लक्ष द्या की जर तुम्हाला वाटत असेल हे परत तुम्ही पडताळणीसाठी देऊ शकता की पेपर तुम्ही परत पडताळणीसाठी देऊ शकता आणि तुम्ही चेक करू शकता की विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करून घ्यावायची असल्यास संबंधित शाळांच्या लॉग इनमध्ये 25/4 ते 4/5 म्हणजे ही डेट संपलेली आहे. आज आपण व्हिडिओ ज्यावेळेस रेकॉर्ड करत आहोत तर 4 तारखेच्या नंतरच आपण व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत. तर एका पेपरसाठी किती गुण, एका पेपरसाठी 50 रुपये पेमेंट करावी लागते. ठीक आहे. तर पुढे बघूया, एका पेपरसाठी 50 रुपये तुम्हाला द्यावे लागतील, 2 पेपरचे साठी 100 रुपये. मग आपला अंतिम निकाल कधी लागेल, तर लक्ष द्या की 15 ते 20 मेच्या दरम्यान तुमचा अंतिम निकाल लागेल. 15 ते 20च्या जे अंतरिम निकालामध्ये गुण असतात तेच गुण अंतिम निकालामध्ये येतात, जर तुम्ही ते रिचेक करण्याची गरज नाही वाटली तर. तर अंतरिम निकालाचे आणि अंतिम निकालाचे गुण तर तुम्हाला समजले. आता पुढची प्रोसेस काय की कट ऑफ काय लागेल, तुमचा कट ऑफ काय लागेल. तर आपल्याला चेक करायचं की आपला कट ऑफ काय लागेल. तर कट ऑफ हा कसा लागतो, तर 3 कट ऑफ लागतात. स्कॉलरशिपचे किती कट ऑफ लागतात, तर 3. पहिला जो कट ऑफ लागतो तो राज्यासाठी लागतो, राज्य यादी येते, त्याच्यानंतर शहरी आणि त्याच्यानंतर 3 याद्या लागतात. गेल्या वर्षी राज्याचा कट ऑफ होता 260 8वीसाठी. 8वीसाठी 260 मार्क कट ऑफ होता. आता सध्या आपण 8वीची चर्चा करूया आणि मग 5वीचीही करूया. तर ह्या वर्षी राज्याचा कट ऑफ किती लागू शकतो, हा सर्व विद्यार्थ्यांच्या पुढे पडलेला प्रश्न आहे. तर गेल्या वर्षी आणि ह्या वर्षीच्या पेपरमध्ये कंपॅरिझन केलं आपण, तर पेपर 1 आणि पेपर 2 असे हे 2 पेपर होते. पेपर 2 हा गेल्या वर्षी जसा होता तशाच टाईप ह्या वर्षी होता. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की गेल्या वर्षीपेक्षा थोडासा हार्ड होता, थोडासा. ठीक आहे. एखादा प्रश्न गेल्या वर्षी समजा एखाद्या विद्यार्थ्याला 100 मार्क मिळाले असतील तर ह्या वर्षी 98 पडतील, 1 ते 2 मार्क इथे कमी होतील. पण पेपर 1 हा गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी सोपा होता. कसा सोपा होता, तर ह्याच्यातील मराठी हे अवघड होते, डिफिकल्ट होते, पण जे गणित होते, गणित एकदम इझी वाला पेपर होता. जर आपण आपल्या क्लासचा विचार केला
तर आपल्या क्लासमध्ये जेवढे काय विद्यार्थी होते गणितामध्ये सगळे 90+ आहेत, सर्व विद्यार्थी 90+ आहेत आणि 100 गुण मिळवणारे 8 विद्यार्थी आहेत. किती विद्यार्थी आहेत? 8. 100 पैकी 100 गुण मिळवणारे. याचा फरक काय होणार आहे, याच्यामुळे इम्पॅक्ट काय होणार आहे की जो स्कॉलरशिपचा कट ऑफ आहे तो वाढणार आहे. ओव्हरऑल महाराष्ट्रात सर्व विद्यार्थ्यांना, सर्व शाळांना पेपर 1 हा सोपा गेलेला आहे. त्याच्यामुळे स्कॉलरशिपचा कट ऑफ 6 ते 8 मार्काने वाढू शकतो. म्हणजे राज्याचा कट ऑफ हा 266 ते 268 लागण्याची शक्यता आहे. आता 266 ते 268 आम्ही सोलापूर भागातून येतो. सोलापूर भागामध्ये बार्शीमध्ये, आमच्या बार्शीमध्ये, एकट्या बार्शीमध्ये 268+ असणारे 10 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. 10 पेक्षा जास्त विद्यार्थी 268 मार्कापेक्षा जास्त आहेत. तर शहरी भागाचा तुम्ही कट ऑफ किती लागू शकतो याचा अंदाज घ्या की 268च्या प्लसच कट ऑफ, 268 आसपास कट ऑफ. आता आपण दुसऱ्या कट ऑफला येऊ की शहरी आणि ग्रामीण ह्या भागातील कट ऑफ. तर ओव्हरऑल कट ऑफमध्ये 4 ते 6 मार्क्स वाढू शकतात. म्हणजे गेल्या वर्षी कट ऑफ जर 202 मार्क लागला असेल तर ह्या वर्षी कट ऑफ 206 ते 208 मार्क लागेल. मग ओव्हरऑल सर्व राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी हे लागू असेल की तुमचा जिल्हा कोणताही असू दे, यवतमाळ, बीड, नांदेड, लातूर किंवा कोकणातील सिंधुदुर्ग, हे ते कोणतेही जिल्हे असू द्या तुमचे, ठीक आहे, कोल्हापूर, सातारा, सांगली, कोणताही जिल्हा असू द्या, गेल्या वर्षीपेक्षा 4 ते 6 मार्क कट ऑफ वाढून येण्याची ह्यावेळेस शक्यता आहे. तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार, तुमच्या स्टेटसनुसार, म्हणजे तुम्ही ग्रामीण भागातून देताय का शहरी भागातून देताय, तर तुम्ही जुना कट ऑफची चौकशी करू शकता की गेल्या वर्षी समजा 190 कट ऑफ होता तर ह्या वर्षी 196 कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. 190च्या कमी कट ऑफ लागण्याची शक्यता खूपच कमी आहे, कारण की पेपर 1 मुळे गुण वाढलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांचे. आता स्कॉलरशिप कुणाकुणाला मिळणार आणि कशी मिळणार तेही आपण चेक करूया. बघा, स्कॉलरशिप कुणाला मिळणार आणि कशी मिळणार. तर इयत्ता 5वी स्कॉलरशिप कुणाला मिळू शकते. बघा, स्कॉलरशिप इयत्ता 5वीची दरवर्षी किती? 500 दर महिना 500 रुपये आणि वर्षाची एकूण स्कॉलरशिप किती मिळणार आहे तुम्हाला? 5000 मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल सर 12 महिन्यात 6000 मिळायला पाहिजे, पण जवळपास 5000 ही स्कॉलरशिप दिली जाते. 3 वर्षाची मिळून 15000च्या आसपास स्कॉलरशिप तुम्हाला मिळू शकते. 8वीची स्कॉलरशिप दर महिना 750 रुपये आणि वर्षाची स्कॉलरशिप 7500, अशी 3 वर्षाची मिळून 22500 स्कॉलरशिप तुम्हाला मिळत असते. प्रत्येक वर्षी 7500 तुमच्या अकाउंटला येतात. अशी 3 वर्ष स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार. आता पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा एकूण मंजूर संच संख्या 16693, म्हणजे 16,500 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे. त्यामधील 8124 हे ग्रामीण भागातील आहेत आणि 7863, म्हणजे जवळपास 8,000 की एकूण महाराष्ट्रामध्ये जेवढे काय जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये एकूण 8,000 पहिले जे विद्यार्थी आहेत शहरी भागातले त्यांना स्कॉलरशिप मिळेल आणि 8,000 ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांना स्कॉलरशिप मिळेल. हे झालं 5वीचं. आता आपण चेक करूया 8वीसाठी. तर 8वीसाठी ही सेम क्रायटेरिया आहे. 5वी 8वीमध्ये काही चेंज नाही, हे तुम्ही चेक करू शकता, तुम्हाला दिलेलं आहे, बरोबर. तर 5वी 8वीसाठी 16,588 आहे आणि ग्रामीणमध्ये आणि शहरीमध्ये जवळपास 6,500 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते. आता समजा की स्कॉलरशिप कुणाला मिळणार नाही, काय दिलेलं आहे त्याच्याबद्दलही वाचून घेऊया एकदा. की काय वेळेस कसं होतं की 2 विद्यार्थ्यांना समान गुण मिळालेत. मग येथे दिलेलं आहे बघा, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आता बघा, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी आणि 8वी परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांमधून शासनमान्य मंजूर संख्या इतकेच विद्यार्थी शिष्यवृत्तीकरता अर्हताधारक म्हणून निवडण्यात येतात. म्हणजे मगाशी जो आकडा दिलता 16,658 काहीतरी अशा पद्धतीचा आकडा होता,
तर एवढ्याच विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळेल. मग एखादा विद्यार्थी सेम गुण मिळालेला आहे, 6659 मार्क, 59वा त्याचा नंबर आहे, ठीक आहे, तर त्याला स्कॉलरशिप मिळेल का? नाही मिळणार. मग असे दोन विद्यार्थी घेऊया आपण. एक आपण अजय विजय असे नावाचे विद्यार्थी आहेत, ठीक आहे. अजयला पण 210 गुण मिळाले, विजयला पण 210 गुण मिळाले. याच्यातील अजयला स्कॉलरशिप मिळाली, विजयला मिळाली नाही. मग तुम्ही म्हणाल की सर दोघांना तर समान गुण आहेत, मग अजयला का दिली, विजयला का दिली नाही? तर त्याचे निकष खाली दिलेत. कसे बघा. एकूणच समान शेकडा गुण, परंतु तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच पेपर 2. समजा पेपर 2ला अजयला 110 गुण आहेत आणि विजयला 100 गुण आहेत, तर स्कॉलरशिप कुणाला मिळणार? कुणाला जास्त गुण आहेत? तर अजयला जास्त गुण आहे, अजयला स्कॉलरशिप मिळणार, भले दोघांना सेम मार्क का असणार 210. तर पेपर 2ला ज्याला जास्त गुण आहेत त्याला स्कॉलरशिप मिळण्याची शक्यता जास्त आहे. आता असं झालं की दोघांना 110 गुण आहेत, दोघांना पेपर 2ला 110 गुण आहेत, पण अजय हा विजयपेक्षा वयाने कसा आहे? मोठा आहे. अजय हा विजयपेक्षा वयाने मोठा आहे, त्याच्यामुळे स्कॉलरशिप कोणाला मिळणार? अजयला मिळणार. बघा, एकूणात समान शेकडा गुण आणि पेपर 2 मध्ये समान शेकडा गुण मिळाले असल्यास वयाने मोठा असलेल्या परीक्षार्थ्यास ज्याचे वय जास्त आहे त्याला प्राधान्य. म्हणजे अजयचे वय जास्त आहे म्हणून स्कॉलरशिप कोणाला मिळणार? अजयला. विजयला मिळणार नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, महत्त्वाचे मुद्दे आपण पाहत आहोत. की स्कॉलरशिप बद्दल, पूर्ण कट ऑफ बद्दल आपल्याला आयडिया आलेली आहे. आता पुढची सूचना आहे ती आहे पालकांसाठी. की तुम्ही वर्षभर बघितलेलं आहे की विद्यार्थी आपला शाळेत जातोय, त्याच्यानंतर क्लासेसला जातोय आणि क्लासेस नंतर जो काय टाइम मिळतोय त्या टाइममध्ये विद्यार्थी आपला अभ्यास करतोय, एकूण एकाग्र चित्ताने अभ्यास करतोय आणि त्यांनी पेपरमध्ये जाऊन चांगलं करावं हे प्रत्येकाची इच्छा असते. पण काही खूप सारे प्रयत्न करूनही त्याला समजा थोडेसे कमी गुण मिळाले आणि जो दुसरा विद्यार्थी की ज्यांनी कॉपी केली, ज्यांनी बघून लिहिला पेपर, दुसऱ्याचा पेपर बघून लिहिला, अशा पद्धतीने पेपर बघून लिहिले आणि त्या विद्यार्थ्याला जास्त गुण मिळाले, तर येथे काय होतं की लगेच पालकांमध्ये कंपॅरिझन चालू होतं की ए आणि बी असे दोन विद्यार्थी आहेत. ए हा अभ्यासू प्रामाणिक विद्यार्थी आहे, अभ्यासू आहे आणि प्रामाणिक पण आहे. बी हा अभ्यासू नाही, बी अभ्यासू नाही आणि अप्रामाणिक आहे. ए ला 200 गुण मिळाले, बी ला 210 गुण मिळाले. स्कॉलरशिप कुणाला मिळणार आहे? बी ला. ए ला मिळाली का? नाही. ए ला स्कॉलरशिप मिळाली नाही, बी ला मिळाली. कुणाला कौतुक होणार आहे? बीचं. एचं कौतुक होणार आहे का? नाही. अभ्यास कुणी वर्षभर केलाय? एने. कुणी टाइमपास केलाय? बीने. पण सगळं कौतुक कुणाचं होणार आहे? बीचं होणार आहे. मग एचे पॅरेंट हे एला खवळत बसणार आहेत की तू काय केलं, तू वर्षभर काय केलं, तू कसं काय मागं राहिला. तर या गोष्टीमुळे काय होतं की एचं जे मनोधैर्य आहे ते खचून जातं, ठीक आहे. आणि बीला कॉपी करण्याला प्रोत्साहन मिळतं, बीला कॉपी करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं आणि एला अभ्यास करण्याची इच्छा राहत नाही. त्याच्यामुळे पहिली तर गोष्ट कंपॅरिझन टाळा की विद्यार्थ्यांचं कंपॅरिझन टाळा. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला ओळखताना की तो अभ्यास करतोय का नाही. समजा तुम्ही बीचे पॅरेंट आहात, बीचे तुम्ही काय आहात? पालक आहात आणि तुम्ही वर्षभर विद्यार्थ्याला बघितलं की ह्याने अभ्यासच केलेला नाही आणि त्याला मार्क जास्त पडले, शाळेत तर मार्क पडले नाही पण स्कॉलरशिपला मिळेल किंवा असं एखाद्याच परीक्षेला जास्त मिळेल, तर तुम्ही ओळखून घ्या की तिने काहीतरी घोळ घातलेला आहे. तुम्ही त्याला विचारा की या प्रश्नाची उत्तरं काय. तो देऊ शकला तर तुम्ही म्हणा तो की अभ्यास केलेला असेल, पण तो त्या प्रश्नांची उत्तर देऊ शकला नाही, तर तुम्ही समजून घ्या की हा अप्रामाणिकपणा करत आहे. याची शिक्षा त्याला पुढच्या काही वर्षांमध्ये मिळेल. आणि जो आहे त्याच्यासाठी 9वी 10वी 11वी 12वी खूप सारे वर्ग आहेत. त्याच्यानंतर तुम्ही खूप सारे एक्झाम्स आहेत ज्याच्यामध्ये हा चमकू शकतो पण बी चमकायची थोडीही शक्यता नाही. त्याच्यामुळं पालकांनो आत्ताच सावध व्हा आणि तुम्ही तुमच्या पाल्याला
प्रामाणिक आहे, अभ्यासू आहे, हे जरी कळलं तरी तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर जे स्कॉलरशिपचा रिझल्ट लागणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला एवढं जरी कळलं की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी सुधारणा झाली तरी ते बास आहे. ठीक आहे. तर एवढं बोलून आजचा व्हिडिओ आपण येथे थांबूया आणि तुम्हाला येणाऱ्या रिझल्टसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.